नमस्कार मंडळी, चला आज आपण सर्वात सोपी मच्छी म्हणजेच सुरमई फ्राय करायची आहे. अगदी तळायला एकदम सोपी आहे. बिना झंझटची अगदी व्यवस्थित अशी तळून होते. तर बघू शकता तुम्ही वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट ज्युसी होते. तर चला बघूया रेसिपी. तर ही सुरमई घेतली आहे मी. ही आमची मच्छीवाली आहे ना, तीच अशी कापून वगैरे देते. तर बघू शकता किती फ्रेश आहे आणि अशा पद्धतीमध्ये स्लाइस करून घ्यायचे. पातळ स्लाइस करून घ्यायचे कधीही फ्राय करण्यासाठी. इथे मी हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. तर इथे मी अर्धे लिंबू घेतलेले आहे. तुम्हाला जर लिंबू नको असेल तर तुम्ही कोकम वापरलं तरी चालेल. तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालत आहे. मीठ आपण इथे 1.5 ते 2 चमचे घालणार आहोत. आता आपण 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया. मी 2 चमचे घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. जसं तुम्हाला तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, जी कलरसाठी आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर काही हरकत नाहीये. आणि इथे मी पाव चमचा हळद घालत आहे. आता आपण इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया. 1 ते 1.5 चमचा मी इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालते. याच्याने टेस्ट खूप छान येते. ही सुरमईची रेसिपी खूप इझी आणि सोपी आहे. अगदी पटकन होते. अजिबात वेळ लागत नाही सुरमई मच्छीला. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा मला, तुम्ही पण अशा पद्धतीने फ्राय करता का? तर आपला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे आता सगळीकडे. तर आपण याला 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनिटांनंतर इथे मी त्याच्या कोटिंगसाठी घेतलेला आहे रवा, तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, मीठ आणि थोडासा मसाला. तर त्याच्यामध्ये आपण हे मच्छीचे तुकडे आहेत ना सुरमईचे, त्याच्यामध्ये असे मस्त असे घोळवायचे. सगळीकडे मस्त असं ते रवा त्याचं कोटिंग लागलं पाहिजे आणि फ्राय करून घ्यायचे. सगळ्या बाजूनी लावून घेऊया व्यवस्थित, म्हणजे छान अशी कुरकुरीत होते. अगदी झटपट होते, बघू शकता आता तुम्ही. तर दुसरीकडे तेल आता आपलं गरमच झालेलं आहे. तर आपण तेलामध्ये एक एक आता सोडून घेऊया. तर इथे मी 2 आहेत ना विदाऊट रव्याच्या करणार आहे, कारण माझ्या मुलीला नाही आवडत आहे रव्यावाली. तिच्यासाठी विदाऊट रव्याची केली आहे. ती पण अगदी पटकन होते. असं नाही की रवा लावल्यावरच पटकन होतात की कुरकुरीत होतात. बिना रव्याच्याही छान होतात. तर थोडा 2-3 मिनिटं झाले की आपण त्यांना उलटं करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी सुरमई फिशची रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघू शकता एक साईडने आपली मच्छी मस्त अशी फ्राय करून झालेली आहे. ही बिना रव्याची बघू शकता तुम्ही. तीही पटकन अगदी इझिली उलटी होते. आणि मेन म्हणजे सुरमई मच्छी तळताना अजिबात तुटत वगैरे नाही किंवा झंझट अजिबात नसते. नाहीतर बोंबलाचं कसं खूप जपून करावं लागतं, तसं ही सुरमई मच्छीचं नसतं. खूप झटपट होते आणि टेस्टी खूप असते सुरमई मच्छी. तर बघू शकता दोन्ही बाजूने आपली आता फ्राय करून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली सुरमई फिश फ्राय करून होते. बघा किती मस्त कलर आलेला आहे तिला आणि किती कुरकुरीत दिसते. वरूनच समजते बघूनच की किती कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी सुरमई फ्रायची रेसिपी. आणि आपण हे 2 पीस आहेत ना विदाऊट कोटिंगचे केलेले आहेत, म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे लावलं नाही तरी छान झाले आहेत. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.